मित्रमंडळींनो, मी विवेक साळावकर, ओळखलं असाल मालवणी जेम्स बॉन्ड या चॅनलमध्ये तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल। पहिल्या व्हिडिओ सपोर्ट केला असा तसंच तुम्ही आमच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंका सपोर्ट करत राहूशाल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही आमच्या पहिल्या व्हिडिओ सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। इकडे तुमका एंट्रन्स फी एकदम फ्री मध्ये असा, तुम्ही एनी टाइम कधी येऊ शकतास। अरे चला ना चला मजा। तर आपण इथे आलेलो आहे आता रॉक गार्डनच्या गेटवर आणि आता आम्ही करणार आहे एंट्री। लेट्स गो। तर आता आम्ही आलोय रॉक गार्डनच्या आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता की इकडे बरंच काही बघण्यासारखं आहे। माझ्या मागे पण एक चांगलं झाड आहे मस्त मोठं आणि अजून खूप आतमध्ये काय ना काय बरेच प्रकार आहेत आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला आमच्यासोबत ही व्हिडिओ बघताना। तर पूर्ण व्हिडिओ बघा। आपण आलोय शूट पॉइंट कडे, कारण इथे सर्वात चांगले फोटो येतात आणि इथे खूप फोटो चांगले येतात कारण इथे सन इफेक्ट खूप चांगला आहे आणि मागचं बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता एकदम वेगळं आहे, जेणेकरून तुम्हाला एडिटिंग करायची जास्त गरज लागणार नाही आणि इथे सगळं नॅचरल ब्युटी आहे या गार्डन। सो मी पण आता फोटो काढायला जाणार आहे। फोटो काढ रे बाय। तर इथे तुम्ही वेडिंग शूटिंग पण करू शकता कारण इकडे खूप काय काय तुम्हाला नवीन नवीन अवेलेबल आहेत जागा, वेगवेगळे स्पॉट आहेत जिथे तुम्ही चांगलं वेडिंग शूटिंग करू शकता आणि तुम्ही होप तुम्ही एन्जॉय करा। पाहू शकतो की मालवण शहर फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही तर कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा तत्पर आहे। तर इथे तुम्ही बघू शकता टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर केलेला आहे। तर आपण बघू शकतो की आपण जे वस्तू टाकतो रस्त्यावरती जसं की प्लास्टिक बॉटल व इतर गोष्टी त्यांचा इथे वापर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की या प्रोजेक्टमधून आपल्याला एक उद्देश भेटत आहे की स्वच्छता ही तेवढीच गरजेची आहे। लहान मुलांच्या मनोरंजनासाठी उत्तम सोय केलेली आहे। आता आपण चाललेलो आहे रॉक गार्डनच्या समुद्राला लागलेल्या भागात, ज्याला रॉक गार्डन का म्हणतात ह्याचं महत्त्वाचं कारण आहे ते खडकांपासून बनलेलं आहे। खडकांच्या ठिकाणी लागलेली समुद्राची किनारपट्टी, तिथे आपण आता जाणार आहोत। तर आपण इथे आता बघू शकता आपण आलेलो रॉक गार्डनच्या महत्त्वाच्या ठिकाणी, तिथे सगळेजण पर्यटक आतुरतेने वाट बघत असतात ते दाखवायला आम्ही आलेलो आहे। ते आपण बघू शकता।
बघू शकतो आपण आलेलो आहे इथे एकदम शेवटच्या टोकाला. इथे समुद्र आणि खडकं मॅच होत आहेत आणि इकडे इथून आपल्याला सगळं दिसतं. पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग जे मनमोहक दृश्य आहेत मालवण पर्यटनामध्ये ते सगळे आपल्याला इथे बघायला. बघू शकता माझे मित्र कसे मजा करतायत. तुम्ही पण या नक्की आणि मजा करून बघा एकदा. एकदा तुम्ही इथे नक्की या आणि एकदा समुद्राचे दर्शन घ्यावं. या मनमोहक किनारपट्टीला भेट द्या. तर आपण इथे बघू शकता आपण आलेलो इथे चिंतामणी कोल्ड्रिंक. ते सगळं भेटतं, बसायची सोय आहे, सगळे कोल्ड्रिंक्स भेटतात, ड्रायफ्रूट, बर्फ, गोळा आणि सगळं सोशल. आपण इथे आलेलो आहे दुकानाचे मालक दादा जिंदरकर यांना भेटायला. त्यांची आपण ओळख करून देऊ. ते इथेच आहे, रॉक गार्डनच्या जवळच आहे यांचं दुकान, बाजूलाच लागून आहे. इथे सगळे कोल्ड्रिंक्स आणि अवेलेबल आहेत. तुम्ही येऊ शकता, रिलॅक्स होऊ शकता. रॉक गार्डनच्या गेटवरच आमचं कोल्ड्रिंक्सचं दुकान आहे, चिंतामणी कोल्ड्रिंक्स. या ठिकाणी बर्फ गोळा, कोल्ड्रिंक्स, कोकम सरबत, लिंबू सरबत वगैरे सगळं अवेलेबल आहे. स्पेशल आमची ड्रायफ्रूट मलाई गोळा म्हणून डिश आहे. ती डिश तुम्ही ट्राय करू शकता इकडे आल्यावर. म्हणजे अख्ख्या सिंधुदुर्गात कुठे तुम्हाला मिळणार नाही अशी डिश आहे आमची. आल्यावर नक्की ट्राय करायची. स्पेशल डिश मलाई बर्फ गोळा. ही प्लेस आवडली असेल तर नक्की व्हिजिट करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब पण करा आणि कोपऱ्यात दिलेली बेल आयकॉन त्याला पण प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील.